तपास चालू राहू द्या. आपण का उत्तर देणार त्याच्यावर? त्याच्यावर उत्तर सरकारने द्यायला पाहिजे, कारण तो सरकारी माणूस आहे. तो सरकारी माणूस आहे ज्याच्या पाठीशी 40 आमदार आहेत, खासदार आहेत, महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत. अशा महान महात्म्यावरती आम्ही काय उत्तर द्या? सरकारला विचार आहे प्रश्न. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेची अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी. हे कसलं लक्षण आहे? या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून झालेला आहे. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या. जसं नोटबंदी होण्यासंदर्भातली पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहांच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध करावा की देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवल्याबद्दल. सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदूबाबापेक्षा भोंदूबाबाला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक महत्त्वाचे असतात, अधिक गुन्हेगार असतात. लक्षात घ्या. भोंदूबाबा तर आहेच, पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन सेवा करणारे जे आहेत, विधी करणारे जे आहेत, त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा सगळ्यांची यादी जाहीर व्हायला पाहिजे. तुम्ही इतर गुन्ह्यामध्ये सहआरोपींची नावं देता ना, पोलीस देतात ना. इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता. इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरेंना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलवलं चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला. विचारा तर खरंच मी तिथे का गेला होतात, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्ही त्यांना किती पैसे दिलेत, पैसे कुठून आणलेत. पोलिसांना जर काही प्रश्न विचारण्याला अडचण असेल तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करून देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल, प्रश्न विचारला पाहिजे की अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. अमित शहा यांच्यापर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं. चंद्रकांत दादा पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोचला. फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो असं मुख्यमंत्री म्हणतात. मी मुख्यमंत्र्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात,
अशोक खरातसारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत कसा पोचला हे देवेंद्रजींकडे कोणीतरी मध्यस्थ आहे, कोणीतरी दलाल आहे जे या सरकारमध्ये सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देत आहे. अशोक खरात मंत्रालयामध्ये कसा पोचतो, कसा पोचला, अशोक खरात अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करू शकत होता, माहिती द्या ना आम्हाला. नुसते त्याचे ते व्हिडिओ पोलीस घेऊन चाललेत आणि कायद्याचा बालेकिल्ला अमुक अमुक जिल्हा, हा तपास फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी संदर्भात आहे. हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गुन्हा घडलाय त्या काळापासून मी हा विचार आपण केला पाहिजे. गुन्हा कधी घडलेत हे साधारण 1 वर्षभरातले हे गुन्हेगारीचं स्वरूप आहे. 1 वर्षभरात बरोबर आहे. आता गवत कोणी लावलं, पाणी कोणी दिलं, हे काय प्रश्न नाही आहेत ना. पाणी कोणी दिलं, गवत कोणी लावलं, फुलझाडं कोणी लावली. मुळात असं आहे तिथे अशा प्रकारे जाऊन गेल्या 2 वर्षामध्ये कोणते मंत्री, कोणते आमदार, कोणते खासदार त्या बुवावादीला प्रतिष्ठा देत होते. महाविकास आघाडीच्या काळामध्ये काय झालं काय नाही या संदर्भात उघड आहे. तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय, ठीक आहे, तुम्ही बातमी दिली आहे पाणी दिलं आहे. पाणी देणं हा गुन्हा आहे का? एखाद्या संस्थेला अनेक त्यावेळेला रजिस्टर असलेल्या अनेक संस्थांना आताही पाणी दिलं आहे, पूर्वी पाणी दिलं असेल, पण विषय तो नाही आहे. तुम्ही विषयांतर करू नका. माझा प्रश्न आणि माझे उत्तरं अत्यंत शार्प आहेत त्या बाबतीत. तुम्ही आत्ता सत्ताधारी जे मंत्री आहेत ज्यांच्यामुळे हे सगळं ज्यांच्या काळात हे सगळं शोषणाचं कांड झालं महिलांच्या, ज्यांच्या काळात गुन्हा महत्त्वाचा कोणता आहे? महिलांचं शोषण हा सगळ्यात गंभीर गुन्हा आहे आणि तुम्ही पाण्यावरती जाताय. महिलांचं शोषण, महिलांना ब्लॅकमेलिंग, महिलांना धमक्या हा पहिला क्रमांकाचा गुन्हा आहे. त्यानंतर हे गुन्हे दडपण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, सरकारमधल्या लोकांनी, हा काही पेशा भयंकर गुन्हा आहे. चर्चा याच्यावरच व्हायला हवी. मला काय करायचं कोणाचे कट रचून? दीपक केसरकरांसंदर्भात त्यांचं जे काय या संदर्भात अशोक खराशी संबंध हे जगजाहीर झालेले आहेत आणि ते का मीच बोलतोय का? अख्खं जग बोलत आहे. व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, ते स्वतःच कबूल करतायत. होय माझे त्याचे संबंध होते, त्यांचं काय त्यांचं भविष्य खरं ठरत होतं हे स्वतः सांगताय ना तुम्ही. यात कट कसला आला? त्याच्यावरती काहीतरी त्या भोंदू बाबांना काहीतरी जादूटोणा केलेला दिसतो. अहो त्याचा जीव किती बदला घ्यायला त्याला काय आहे? केसरकरांचा जीव किती आहे, काय आहे? ठीक आहे, सत्तेत तुम्ही हात सध्या म्हणून तुमचा हे बोलणं सुरू आहे. मी त्यांना सावंतवाडीमध्ये मोती तलावावरती खूप डोमकावळे फडफडतात, त्यातला तो डोमकावळा आहे. कशा करता तुम्ही स्वतःच संकटामध्ये येत आहे बोलून? आपल्या विरुद्ध पुरावे आहेत. आपण त्या अशोक खरातचे सगळ्यात मोठे हस्तक होता हे सगळ्यांना माहिती आहे. अनेक मंत्र्यांना, आमदारांना तुम्ही त्याच्याकडे घेऊन गेलेला आहात. एकनाथ शिंदे यांना अशोक खरातकडे घेऊन जाणारे हेच दीपक केसरकर आहेत. मी तुम्हाला आत्ता सांगतो. मगाशी असं म्हटलं की त्यांचा हस्तक्षेप होता, त्या माणसाचा हस्तक्षेप सर्वत्र होता. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यामधल्या बदल्या, बढत्या, टेंडर्स हे सगळं अशोक खरात ठरवायचा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ट्रायडंट हॉटेलमध्ये बसून हा सगळा कारभार शिक्षण खात्याचा हे महान शिक्षणतज्ज्ञ महर्षी अशोक खरात करत होते.